सो बऱ्याच जणांना उत्सुकता असेल की आजचा सेशनचं टॉपिक काय आहे, कारण ग्रुपवर आलं होतं. सो दिस इज व्हेरी क्लिअर. टुडे वी विल बी हँडलिंग द मोस्ट इरिटेटिंग, मोस्ट हेटेड टॉपिक फ्रॉम द बिगिनिंग. ते एक स्टोरी आहे ती. दिवस चांगला जायचा असेल, इट्स अ इंग्लिश स्टोरी असल्यामुळे, ईट अ फ्रॉग, ईट अ फ्रॉग इन द मॉर्निंग, म्हणजे बेडूक गिळा असं म्हणतो तो. त्याच्या इतकं वाईट पुढं दिवसभर होणार नाही आहे. सो वी विल स्टार्ट दिस सेशन विथ अ व्हेरी व्हेरी हेवी टॉपिक. किती जणांना आवडतो फायनान्स? आवडतो, यू लव्ह इट असं? खूपच कमी आहे. खूपच कमी हात वर आले. बरं, हु आर द फायनान्स पीपल हिअर? तुम्ही यार तुमच्या बिझनेस मधले फायनान्स मधले कोण कोण आहे? 1 2 3 4 5 6 7. नाही, तू नाहीये. 7 लोक फायनान्स पीपल आहे. काय करता तुम्ही? फायनान्स म्हणजे काय करता नक्की? माईक्स दिलेत का निलेश? माईक दिलेले आहेत का? त्यांना माईक द्या. माईक कुणाकडे आहेत बघा. फायनान्सचं कोणी हात वर केलं ते सांगा. तुम्ही फायनान्स आहात म्हणजे काय करताय तुम्ही नक्की? निलेश इकडे दे, इकडे एक दे, तिकडे तू घेऊन ठेव तोपर्यंत. सो वेन यू से दॅट यू आर अ फायनान्स पर्सन म्हणजे काय? बोलून बघ. ऑन करून दे ना त्यांना. ऑन आहे पण आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो सर, दररोज फायनान्स बघणं म्हणजे रिसिवेबल्स, पेएबल्स, एक प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा दररोजचा एक ओव्हरव्ह्यू घेणं. ओके, सो फायनान्शियल फिगर्सचा ओव्हरव्ह्यू Overview घेतो. घेताय तुम्ही. Yes. ओके, अजून इथून कोणतरी हात वर केला होता. फायनान्स पर्सन म्हणजे तुला काय म्हणायचं? फायनान्स इन केस ऑफ म्हणजे आमचा बिझनेस इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचा आहे, त्या दृष्टीने थोडं फायनान्समध्ये इन्व्हॉल्व आहे. तुझ्या बिझनेसचा फायनान्स तू बघतो का? हो, ते काय बघतो ते सांग. त्यात मग आपली मार्जिन किती प्रोडक्ट वाईज आणि वर्षाचा एक ओव्हरव्ह्यू, टार्गेट्स ठरवलेले असतात त्या हिशोबाने. वर्षात एकदा? नाही, प्लॅनिंग एका वर्षाची, आणि मग मंथली रिव्ह्यू करतो आपण तसे. सो रेग्युलरली कधी मंथली करतो? Yes. ओके, अजून कोणी हात वर केला होता? फायनान्स तुम्ही हात वर केला होता का? तुम्ही फायनान्स बघ, मागून घ्या माईक. ॲक्च्युली फायनान्समध्ये पूर्ण बिझनेसची कंडिशन आपली काय चालू आहे, कुठल्या प्रॉडक्टमध्ये किती मार्जिन्स आहेत, किंवा एखाद्या डीलमध्ये आपण किती प्रमाणात कोणते ओव्हरहेड्स किंवा काय, ते सगळं आपण फायनान्सच्या ह्याच्यामध्ये मॅनेज करू शकतो, प्रॉपरली बघू शकतो. नाही, तुम्ही काय बघताय ते सगळं बघू शकतो. ते आज आपण बघणारच आहोत. बघतो आम्ही पूर्णपणे. काय काय हां, बघताय? आम्ही त्याच्यामध्ये अकाउंटिंग बघतो पूर्णपणे, प्रॉडक्ट वाईज, पूर्ण सेक्टर वाईज मार्जिन्स कसे असतात, काय असतात, कुठल्या प्रॉडक्टला किती मार्जिनवर आपण हे करू शकतो, त्या गोष्टी आम्ही पूर्ण मॅनेज करतो. सर्व्हिसेस असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपनी आपण कस्टमरला सर्व्हिस किती पर्सेंटनी, लाईक मार्जिन सगळेच टोटल त्याच्यामध्ये येतात. ओके, सो मला तुम्ही जे लोक फायनान्स बघतात, आज तुमची मदत लागणार आहे. तुमच्या टेबलवर फायनान्स न बघणारे लोक आहेत, बरोबर? तर तुम्ही त्यांना गाईड करायचे. आज आपण स्लाईड बाय स्लाईड जाऊ, पण तुम्ही बाकीच्यांना गाईड करा की फायनान्स आणि त्या भाषेत तुम्हाला सांगता आलं पाहिजे, त्यांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तिकडे तर CA बसलेलं आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे तुमच्या टेबलवर. ह्या 2-3 टेबलचं कसं करायचं बघितलं पाहिजे. तुम्ही बघताय, बडीज आहेत. तुमचा बडी कोण आहे? पहिल्या सेशनचं काय काय आठवतंय ते बघूया आपण आधी. 6 लिव्हर्स आठवत आहेत का?
6 लिव्हर्स ऑफ बिझनेस आपण इंडक्शन सेशनला दाखवले होते, बरोबर आहे? आठवत आहेत का? इंडक्शन सेशनची पीपीटी मिळाली सगळ्यांना? इंडक्शन सेशनची पीपीटी मिळाली का सगळ्यांना? मग बघितली का? मग सांगा लिव्हर्स कुठलेत? 6 लिव्हर्स पैकी सुरुवात कशाने करू? फायनान्सनी का करायची? कारण दॅट इज द वाय ऑफ द बिझनेस. बर, फायनान्स नंतर काय काय यायला पाहिजे? सो एकदा वाय आलं की त्याचं व्हॉट आलं पाहिजे, की व्हॉट टू डू. तू जागा बदलच, कारण तू सगळीकडे चिखल करशील आता. नाही, किती वेळ घेशील ना? हा, ये इकडे. नको, तुम्ही जागा बदलाच पाहिजे तर. जरा कोणाला तरी सांग. हा, त्या गाडीच्या कप होल्डर मध्ये बसण्यासाठी ती सोय केलेली असते. ती इथं स्टेबल नाही येतो ग्लास. पुढे काय? इफ यू नो द व्हॉट, हाऊ विल यू डू इट? सो वन पार्ट गोज फ्रॉम द एक्सटर्नल साइड, सेल्स अँड मार्केटिंग, ज्याला आपण एक्सटर्नल ऑपरेशन्स म्हणू, विच इज अबाउट चॅनल मॅनेजमेंट और ब्रँड मॅनेजमेंट, सेल्स फॉर मॅनेजमेंट. याच्याबद्दल जेव्हा विचार असतो त्यावेळेस आपण सेल्स अँड मार्केटिंग बद्दल बोलतो, विच इज अन एक्सटर्नल फोकस. अँड देर इज द अदर हाऊ विच गोज ॲज ऑपरेशन्स, म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट. सो ऑपरेशन्समध्ये जर काय बघायचं ठरलं तर काय होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजमेंट कसं आहेत, की त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल कुणाचे त्याप्रमाणे. सो दिस इज द हाऊ पार्ट of what we do, so what we decide here to do because of this why. And who will do this everything? So people will be doing. And what we need in people, starting from us, is the leadership. So leadership starts from us, whereas it should go throughout द लेयर्स. हा डायग्राम पाठ करायचा आपल्याला. हा डायग्राम तुम्हाला TLC जोपर्यंत आहे तोपर्यंत याच कन्सेप्टनी आपण वर्क करणार आहे. आणि तुमचे जे काही आपण मागच्या वेळेस पेन्स बघितले होते, जे काही पेन्स असणार आहेत, वेगवेगळे बिझनेस पेन्स, हे ह्याच कुठल्या तरी एका लिव्हरमध्ये असणार आहेत. आणि ते ओळखणं फार गरजेचं आहे, कुठल्या लिव्हरमध्ये, म्हणजे त्या लिव्हरमध्ये जाऊन काम करता येतं. सो दिस इज द बेसिक. लेट अस टॉक अबाउट टुडेज जर्नी. सो टुडे वी विल बी टॉकिंग फर्स्ट अबाउट तुमचं बिझनेस स्टेजचं डीब्रीफ झालं आहे का याच्याबद्दल बोलू आपण. मागच्या वेळेस बिझनेस स्टेजेस केले होते, आठवत आहे? तुम्ही आयडेंटिफाय केले होते. आपण 3 अकाउंट स्टेटमेंट्सबद्दल बोलणार आहोत आज. Then I will show you how profit is not equal to cash. कॅश म्हणजे हातात किती पैसे आहेत आणि प्रॉफिटचा काही संबंध नाही. कॅश सायकल बद्दल बोलणार आहोत. मोठा विषय आहे, पण तरी आपण एक थोडक्यात घेणार आहोत. ब्रेक इव्हन अनालिसिस. अँड देन यू नीड टू कमिट समथिंग टुडे टिल द नेक्स्ट सेशन. एनी क्वेश्चन्स इन द सिक्वेन्स? कुणाला काही प्रश्न आहेत का त्याच्यात? नो क्वेश्चन्स, जायचं पुढे. सो बिझनेस स्टेजचं गॅप डॉक्युमेंट केलं का? तुम्हाला मागच्या वेळेस करायला सांगितलं होतं, ते कोणी कोणी केलेलं आहे ब्रदर? आठवत नाहीये का केलेलं नाहीये? शेवटची स्लाइड होती बघा, की तुम्हाला तुमच्या सेकंड इन लाईन किंवा तुमच्या टीम बरोबर किंवा तुमच्या पार्टनर्स बरोबर बसून तुम्ही जो स्टेज निवडलंय ते व्हेरीफाय करायचं होतं.
आठवत आहे का? सो कोणाला काही चेंजेस आढळलेत का? तुम्ही काय आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यात काही चेंजेस घडलेत का? मोहित, तुझ्या सेशनच्या एंडला ते केलं होतं का, ते डीब्रीफिंग? तो होमवर्क दिला होता. सो कोणात काही चेंजेस झालेत का? झाले असेल तर हात वर करा मला प्लीज, मला असं नाही कळणार आहे. आणि यू हॅव टू शेअर काय झाले चेंजेस किंवा काही काही चेंजेस नाही. बडीज प्रत्येक टेबलवर विचारा. आपल्याला या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, त्या अर्थाने करूया. वी विल गो डिरेक्टली फॉर टुडेज सेशन. हे असं कुणाकडे घडतंय? असं टर्नओव्हर वर चाललाय, टीम पण वाढतीये, कस्टमर पण वाढतायत, असं होतंय का? खूप जणांकडे, मेजॉरिटी ऑफ यू आर इन टू दिस ब्रॅकेट. पण असं पण होतंय का? सगळं वाढतंय, सगळं दिसतंय, पण खिशात काही नाहीये. आहे का? ज्यांचं वाढत नाही त्यांचं तर नसतंच खिशात काही, पण वाढतंय त्यांचं पण अशी परिस्थिती आहे. आहे? आज आपण शोधूया. पण ते आहे तयारी? हा, की सगळं वाढतंय, आपलं कस्टमर पण वाढतायत, आपलं बिझनेस वाढतोय, ग्रो होताना दिसतोय, वेळ कमी पडतोय, सगळं काही कळतंय, पण खिशात पैसे नाही आहेत. मग ते पैसे नक्की कुठे आहेत हे शोधूया आपण आज. 70% MSME ओनर्सला त्याचं ग्रॉस मार्जिन किती आहे स्टेट करता येत नाहीये. त्यामुळे तुम्ही काही नवीन नाही आहात. तुमच्यातले काही जे फायनान्समध्ये काम करतायत ते चांगलं काम करतायत, आणि आज टेबलावर त्यांना सगळ्यांना गाईड करायचं आहे ग्रॉस मार्जिन कसं काढता येतं. 1 in 3 प्रॉफिटेबल बिझनेसेस फेल ड्यू टू कॅश प्रॉब्लेम. सी, मी फार छान लिहिलंय बरं. हे वाचता येतंय बाय द वे शेवटच्या लाईनला? निलेश, तुला वाचता येतंय का हे? सॉरी. प्रॉफिटेबल बिझनेस फेल होतोय, हे लक्षात घ्या. सो कॅश इज दॅट मच इम्पॉर्टंट. नुसतं प्रॉफिट असणं गरजेचं नाही आहे, त्याच्याबरोबर अर्निंग्स पण पाहिजेत, कॅश पण पाहिजे, म्हणजे कॅश फ्लो पाहिजे थोडक्यात. 1.8 करोडची केस स्टडी आठवतीये का मागच्या वेळेस फायनान्सच्या त्या याला? सो 1.8 करोड वॉज इनविजिबल लॉस. कळत नाहीये, म्हणजे तो प्रॉफिटमधला लॉस असल्यामुळे कळत नव्हता. आपण ती केस स्टडी आज परत एकदा बघूया आपण. सो युअर बिझनेस हॅज 3 instruments. 3 instruments म्हणजे 3 वेगळे बुक्स आहेत. फर्स्ट इज P&L. P&L म्हणजे काय? किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, म्हणजे किती अर्निंग्स झाले आणि किती आपण खर्च केले. एक अर्निंग्स आणि खर्चाबद्दल, या दोन बद्दलचा सांगणारं जे स्टेटमेंट आहे ते. तो दॅट मीन्स इट टेल्स युअर स्पीड. जर तुम्ही, आपण असं म्हणूया की जर तुमची बिझनेस ही एक गाडी आहे किंवा व्हेकल आहे, तर स्पीड जे आहे दॅट इज अ स्पीडोमीटर. सो स्पीडोमीटरवर कळणार आहे तुम्हाला की किती आपल्याला किती स्पीडनी जायचं. सो आर यू मेकिंग मनी? रेव्हेन्यू, कॉस्ट, प्रॉफिट. रेव्हेन्यू इज अर्निंग्स. दुसरा आहे फ्युअल गेज, म्हणजे बॅलन्स शीट. सो बॅलन्स शीट जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याकडे किती ॲसेट्स आहेत आणि किती लायबिलिटीज आहेत. लायबिलिटीज म्हणजे देणी. सो ॲसेट्स आणि लायबिलिटीज सांगणारा जो आहे तो फ्युअल गेज आहे, म्हणजे फ्युअल आता किती किती किलोमीटरपर्यंत उरलेलं आहे. सो फ्युअल गेज ते सांगणार आहे आपल्याला. आणि तिसरा आहे कॅश फ्लो. दॅट इज युअर इंजिन. इंजिनची हेल्थ कशी आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा कॅश फ्लो डिसाईड करता येतो. सो ॲक्च्युली जे बिझनेस रनिंग आहे ते या स्टेटमेंटनी कळणार आहे. मोस्ट MSME ओनर्स लुक इन टू आयदर वन ऑफ इट
ऑर 2 ऑफ इट, पण सगळे तिन्ही तो मॉनिटर करत नाही. हा TLCचा आमचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर आहे. इथे कोणी आहे की तिन्ही एकदम रिलिजियसली बघणारा? याची फ्रिक्वेन्सी ठरवलेली आहे आणि ती बघतो असं कोणी आहे का? प्लीज हात वर करा. तुम्ही मगाशी हात वर केला तर कामाला लावलं असं म्हणाल. पण ऑनेस्टली हात वर करा की तिन्ही बघताय. गुड गुड. सो यू हॅव टू थोडं बाकीच्यांनाही तुम्ही आज गाईड करायचं आहे की हे स्टेटमेंट्स आणि या गोष्टी कशा बघायच्या आहेत. आता ह्याच्यात ऑनेस्टली सांगा की काही जण जर काही बघत असेल, P&L कोण कोण बघतं मंथली? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरेच जण दिसत आहेत मला आत्ता की जे P&L बघतायत. ओके, व्हेरी गुड. आपण पुढे पुढे अजून डीपर जाऊया. बॅलन्स शीट बघतायत का? ॲटलिस्ट क्वार्टरली म्हणतोय मी. खूप ज्यांच्याकडे उलाढाल नसते, ॲसेट किती लायबिलिटी किती, बॅलन्स शीट बघताय तुम्ही. सो आहे 15 लोक जवळजवळ आहेत की जे बॅलन्स शीट्स पण बघतायत. कॅश फ्लो स्टेटमेंट आठवड्याला किंवा मंथली तरी. सो तुमचे बाकी कॅश फ्लो रिलेटेड आउटकम्स सगळे चांगले असणार आहेत, ते पुढे आउटकम्स येणार आहेत. असं कोण आहे का? एक नाही, सिन्सिअरली सांगा, कारण त्याच्यावरच जास्त बोलायचं आहे मला. जे बघतात त्यांना आज काही शिकवायचं नाहीये की माझा CA बघतो, मला काही त्याशी घेणं देणं नाहीये, मी सही करणार. बरोबर. आणि CA विल गाईड मी. CA वर पूर्ण भरोसा आहे. किती जण आहेत पण असे? बाकी हात वर जास्त आहेत इथे. सो व्हेरी गुड. जर हे असं काही असेल तर आज आपण, मला माहित नाही 4 तासात मी किती तुम्हाला शिकवू शकेन, पण जे काही CA करतो ते नक्की काय करतो, कसं करतो, ह्याचा एक अंदाज तर नक्की आज येईल. आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक महिन्याभराचा असाइनमेंट पण देणार आहे, जे तुम्हाला तुमचा CA नक्की काय करतो हे कळायला लागेल. आणि तो जर ती असेल तर ती नक्की काय करते हे कळेल. ओके, चलो लेट अस जम्प टू बॅलन्स शीट. ज्यांना बॅलन्स शीट बघतात, जे हे करतात, त्यांनी बाकीच्यांना गाईड करा जर त्यांना टेबलवर कोणाला काही क्वेरी आलं तर. मी आत्ता जे एक्झाम्पल्स घेणार आहे हे मॅन्युफॅक्चरिंगचं एक्झाम्पल आहे. बाकीच्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन करा. ॲडॅप्टेशन होत नसेल हात वर करा. आपण बाकी जे ॲडॅप्ट करू शकतायत त्यांना विचारू की ते कसं करतात. पण न न न समजता पुढे जाऊ नका. इज इट क्लिअर? जर ते समजलं नाही हात वर करा. आपण इथेच ते क्लॅरिटी आणूया. सो वी विल डिस्कस अबाउट सम बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हिअर. बिझनेसमॅन आपण स्वतः, राईट? प्रत्येकाने आपला आपला बिझनेस सुरू केला असेल किंवा सेकंड जनरेशन असेल, पण त्यावेळेस बिझनेस आपला, दिस इज ही सुरुवातीपासून सांगतोय मी. त्यामुळे एक्झाम्पल तसं आहे की बिझनेसमॅन आहे आणि आपण 5,000 काय म्हणायचं, रुपये म्हणायचे, कोटी म्हणायचे? कोटी म्हणायला जरा बरं वाटेल ना. 5,000 कोटी घेऊन आलोय आपण. हां, 5,000 लाख. बरं, ठीक आहे, ज्याला जे म्हणायचं म्हणा, पण इट इज अबाउट 5,000. मग काय करतो आपण? 5,000 आहेत आपल्याकडे. काय केलं पाहिजे पुढे? बिझनेसचं टाकायचं आहे. माझ्या खिशात 5,000 रुपये आहेत. पुढे काय करायचं? ते 5,000 कॅपिटल म्हणून वापरायचे का अजून त्याच्यात वाढ केली पाहिजे? सर, हे तर कॅपिटल म्हणून टाकावं लागतील मला असं वाटतं. कॅपिटल, पण अजून वाढून वाढ तर लागणार. वाढ करायला आपण कुणाकडे जातो? स्मॉल बिझनेसमॅन कुणाकडे जातो? बँकर्स, बँकेकडे. सो बँकरकडे गेलो आपण. बँक किती देऊ शकते 5,000 वर? एक ऑलमोस्ट लिमिट बघू. 80%. हा, म्हणजे तर आपण म्हणू थ्री टाइम्स देऊ 3 शकतो. times. म्हणजे आपण 75-25 म्हणतो तुमच्या भाषेत, 80-20च्या ऐवजी. सो 3 टाइम्स म्हणजे तो किती देईल आपल्याला? 15,000. सो 5,000 कोटीचे आपले 15,000 कोटी आपल्याला बँक देणार आहे. असे 20,000 मग आपण बिझनेसमध्ये लावतो. सो आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो 20,000 रुपयाची. नॉन मॅन्युफॅक्चरिंग वाले कुठे करतील?
स्टॉक का नाही, मी अजून ते जे जी गोष्ट विकायची त्याच्यावर आत्ता बोलत नाही आहे. ॲसेट कुठं फॉर्म होईल त्यांचा, स्वतःचा असेल तर, म्हणजे त्यांनी स्वतःचं बिल्डिंग वगैरे बांधली तर. सो ठीक आहे, थोडंसं अडॅप्ट करा. पण 20,000 रुपयाचं आपण आता 5,000 आपले, 15,000 बँकेची, 20,000 रुपये आपण फॅक्टरी, बिल्डिंग, मशिनरी विशरी सगळं बांधलं. पण मग आता पुढे रॉ मटेरियल घ्यायला पैसे नाहीत आपल्याकडे. सो व्हॉट वी डू इज युजली वी गो टू अ इन्व्हेस्टर ऑर पार्टनर, की बघ मी माझा हा बिझनेस आहे, कोणतरी आपला क्लासमेट असतो इंजिनिअरिंगमध्ये किंवा ग्रॅज्युएशनच्या वेळेस क्लासमेटला विचारतो, अरे मी असा असा बिझनेस टाकला आहे, इतकं इतकं पोटेन्शियल आहे, तू पण मला पार्टनर होशील का? तो म्हणते ओके चल मी तुला 1,000 रुपये देतो. सो पार्टनरने 1,000 रुपये दिले, सो ही बिकम्स अ पार्टनर, पार्टनरशिप फर्म बनली किंवा LLP बनते. 1,000 रुपये ते दिल्यावर आपण परत बँकेकडे जातो की आता आमचं कॅपिटल 1,000नी वाढलेलं आहे, सो आम्हाला अजून त्याच्यावर तिप्पट म्हणजे 3,000 द्या. 4,000चं आपण वर्किंग कॅपिटल घेऊन सप्लायरला सांगतो की नाव यू कॅन सप्लाय मी रॉ मटेरियल, आणि सप्लायरला आपण क्रेडिटवरच घेणार आहे. सो सप्लायरकडनं आपल्याला येतात 5,000चं मटेरियल येतं. 5,000चं मटेरियल आपण कन्वर्ट करतो आपल्या फॅक्टरीमध्ये. वी व्हॅल्यू ॲड, त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात. रॉ मटेरियल किंवा इनपुट मटेरियलवर फायनल प्रोडक्टपर्यंत जे काही करतो आपण, दॅट इज व्हॅल्यू ॲडिशन. सो व्हॅल्यू ॲडिशन करून आपण समजा 5,000ची व्हॅल्यू ॲडिशन 9,000 रुपयाची केली असं समजू या एक्झाम्पलसाठी, आणि त्यातला 7,000 रुपये आपण कस्टमरला विकले, राईट. सो 9,000ची व्हॅल्यू ॲडिशन केली, 5,000चे 9,000 झाले, 7,000 विकले, आणि 2,000 आपण विकता आले नाही या क्षणाला, वर्षाच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी म्हणू आपण, पण आपण 2,000 इन्व्हेंटरीमध्ये ठेवले. उदाहरण एकदम क्लिअर आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये काही शंका? एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेशन्स केलेले नाही. आपण खूप कॉम्प्लिकेटेड करतो, ह्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी करतो. हे सिम्पल एक्झाम्पल आहे. ठीक आहे, फोटो काढायचा असेल तर काढा, हे फिगर्स नंतर लागणार आहेत आपल्याला. आपल्याला ही गोष्ट आहे ना ग्राफिकल मांडायची, ग्राफमध्ये मांडायची. बाय द वे इथं इंजिनिअरिंगवाले कोण कोण आहेत, इंजिनिअरिंग अकॅडमिक्स असलेले? हां, वे तुम्हाला ग्राफ्स आवडत असतील, चार्ट्स अँड ग्राफ्स, असं मी गृहीत धरतोय. कारण CA ला फिगर्स आवडतात, इंजिनियरला ग्राफ आवडतो, असं माझं ओपिनियन आहे. सो आपण एक सिम्पल तुम्हाला एक ग्राफ दाखवतो किंवा एखादा डायग्राम दाखवतो. हे कोणी गेस करू शकतं काय दिसतंय, काय आहे? चला इंजिनियर सांगा काय दिसतंय? हे स्ट्रक्चर दिसतंय. किती कलर्स आहेत किंवा किती ब्लॉक्स आहेत त्यात? एक मिनिट, मी कोडं विचारत नाहीये, त्यामुळे अख्खं 6 असं काही धरू नका, 5 आहेत त्यात. हां आणि मग हे मिळून अजून एक होतं, मग हे मिळून अजून एक होतं, ते मी कोडं नाही विचारत आहे. पण हा ॲक्च्युली आहे ना कॉलमनर ग्राफ आहे, ज्याला मध्ये गॅपच ठेवलेली नाही. सो 2 कॉलम्स दिसत आहेत आता, राईट. सो इट्स अ कॉलमनर ग्राफ हॅव्हिंग द सेम हाईट. म्हणजे जर असं बघितलं तर मी हे जॉईन केले त्याला. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये आपल्याला ते आकडे भरायचे आहेत, पण ते कसे भरायचे बघा आता आपण. इफ यू सी दिस ग्राफ, आय विल पुट दिस ॲज ॲसेट्स एक बाजू. केतन, जस्ट गेट मी राईट, ॲसेट्स या बाजूला असतात ना खरं आपल्या इंडियन याच्याप्रमाणे? ठीक आहे, आत्ता त्याच्यात कन्फ्युजन करू नका, मी असं मांडलंय. एका बाजूला आपण ॲसेट्स म्हणू आणि एका बाजूला लायबिलिटीज म्हणूया. आता मगाचे आकडे तुम्हाला माहिती आहेत,
ते आकडे याच्यात भरायचे आहेत, पण परत ते भरण्यासाठी आपण त्या ब्लॉक्सला नावं देऊया. सो ब्लॉकला नाव एक पहिलं नाव काय येतं? हां, सो ॲसेटमध्ये काय असतं? फिक्स ॲसेट असतं एक. दुसरं असतं करंट ॲसेट. काय फरक आहे? काय फरक असू शकतो? चला, ज्यांना फायनान्स माहीत नाही त्यांनी सांगावं काय असू शकतं. अच्छा, म्हणजे ज्याच्यातलं कमवायचं आहे ते करंट ॲसेट, पण फिक्स ॲसेटमध्ये विकून नाही कमवायचं, बनवायचं आहे. थोडक्यात लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणजे फॅक्टरी बिल्डिंग हे सगळं फिक्स ॲसेटमध्ये येणार. चला, लवकर आली लाईट. लायबिलिटीजमध्ये काय काय असू शकतात ते बघूया आपण. शॉर्ट टर्म लायबिलिटीज. शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणजे काय? शब्दच सांगतोय तो, पण काय? शॉर्ट टर्म लायबिलिटी म्हणजे काय? रिसिवेबल्स लायबिलिटीज मध्ये नाही येणार. हा, क्रेडिट पेएबल्स म्हणू आपण. ओके, सो जे शॉर्ट टर्म मध्ये द्यायचे आहेत, बरोबर, त्याच्यानंतर जो येतोय तो आहे लॉंग टर्म. अजून एक जो ब्लॉक आहे दॅट इज अबाउट लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे काय अर्थ आहे? पण वर्किंग कॅपिटल पण बँकमध्येच असतं ना, मग ते शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे? ते शॉर्ट टर्म आहे. सो टर्म लोन म्हणायचं आहे का? हां, सो बँकेकडनं घेतलेलं टर्म लोन जे आपल्याला 5 वर्षात, कोणी 7 वर्षात फेडायचं आहे. सो इट्स अ लॉंग टर्म. एका वर्षाच्या आत नाही फेडायचं, हे लक्षात घ्या. इट इज अबाउट 1 इयर. आपण 1 इयरचा एक पिरियड घेतलेला असतो विच इज कॉल्ड ॲज फायनान्शियल इयर. आणि थँक्स टू दिस गव्हर्नमेंट त्यांनी यावेळेस ते सोपं केलेलं आहे. आधी काय होतं ते? फायनान्शियल इयर एक होतं आणि एक असेसमेंट, AY सगळं काय. आपल्याला ती गडबड नको आहे. या गव्हर्नमेंटने ते सोपं केलं. इट इज अबाउट FY नाव. सो लॉंग टर्म लोन्स म्हणलं जातं. आता अजून एक ब्लॉक उरतोय, ते काय असू शकतं? हे काय असू शकतं? वर्किंग कॅपिटल इकडे येत आहे, इथे काय असू शकेल? एकच उरलंय आता. येस, सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंटला काय म्हणतो आपण? सो इट इज अ कॅपिटल बट इट इज ओनर्स फंड, राईट? मला एक विचारायचं आहे सगळ्यांना की ओनर्स फंड म्हटलं तर हे लायबिलिटीमध्ये कसं काय येत आहे? सॉरी, इन्व्हेस्ट ना, म्हणजे ॲसेट आहे ना तो. मग हां हां हां, तुम्ही माईक घ्या, माईक. बरं, माईक घ्यायचं कारण पण सांगतोय, मला ऐकू येत नाही म्हणून नाही, त्या कॅमेरामध्ये ते साऊंड जाईल. हा, परत पहिलं सांगू की ओनरनी पैशातले हे लायबिलिटीमध्ये कसं काय येतात? कारण ॲज अ बिझनेस एंटिटी म्हणून जर बघितलं आपण तर ते ॲज गुड ॲज बँकेकडून जसं आपण लोन घेतो तसं ते ओनरची पण ओनरसाठी ते देणं पण आहे. ओनरसाठी ते देणं पण आहे, म्हणून ते लायबिलिटीज मध्ये येतात. पटतंय तुम्हाला हे? कुणाचं काही वेगळं मत आहे का? ओनरचे फंड्स त्यांना द्या माहिती. ओनरचे फंड्स लायबिलिटीज कसं काय होतात? आपण खिशातले पैसे टाकतोय आणि लायबिलिटी का बरं येते? सर, त्यांचा पॉईंट फक्त एलिबोरेट करतो मी. ओनर आणि बिझनेस ही वेगळी एंटिटी. थोडं माईक जवळ घ्या. म्हणजे ओनर आणि बिझनेस ही वेगळी एंटिटी समजली जाते. Very good. फक्त पहिल्यांदा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली बिझनेस मध्ये, बट इट इज अ डिफरंट एंटिटी. व्हेरी गुड. ह्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे.
खूप महत्वाची गोष्ट त्यांनी आता सांगितली, यांनी पण तीच नमूद केलेली आहे. आय एम नॉट माय बिझनेस. लिहून घ्या हे. आय एम नॉट माय बिझनेस. सो बिझनेस ही एंटिटी वेगळी आहे अँड मी ॲज अ पर्सन, मी ॲज अन इन्व्हेस्टर ही एंटिटी वेगळी आहे. आणि मी ज्या वेळेस त्या बिझनेसमध्ये पैसे टाकतो, त्या बिझनेसला पैसे देतो, त्या बिझनेसला ते पैसे मला देणं आहे आणि देणं आहे म्हणून लायबिलिटीमध्ये येतं ते. हे पटतंय का? आजच कळलं असं कुणाला वाटतं इथे? आहे, बरेच जण आहेत. पण मग ते आय एम नॉट माय बिझनेस हे लिहून घ्या. आता ह्या डायग्राम मध्ये आपल्याला हे मगाचे फिगर्स टाकायचे आहेत. जमेल आपल्याला? जमेल का? ते मगाचे जे फिगर्स दिले होते, व्हेरी सिम्प्लिफाईड एक्झाम्पल, त्या मगाचे फिगर्स आपण याच्यामध्ये टाकूया. सो ओनर्स फंड मध्ये काय येईल? सो 5,000 आले इकडे. बँकर कुठे येतोय? लॉंग टर्म मध्ये आला 15,000. येईल येईल येईल. अजून दिले कुठे आहेत? अजून मित्र आलाच नाहीये बिझनेस मध्ये. मग आपण काय केलं? काय क्रिएट केलं या 20,000चं? सो इथे काही नव्हतं आपल्याकडे इथे, म्हणून आपल्याला अजून पैसे घ्यावे लागले. बरोबर? अँड देन केम द इन्व्हेस्टर अँड पार्टनर, जो ह्या एंटिटीसाठी म्हणजे ह्या बिझनेससाठी तो ओनर्स फंड बनतोय. हे लक्षात घ्या. पार्टनर असेल तर. सो इट गोज ॲज ओनर्स फंड देअर. मग पुढे काय होतं? ओनर्स फंड असल्यामुळे बँकेकडनं आपण 3,000 लॉंग टर्मसाठी नव्हते घेतले, शॉर्ट टर्मसाठी घेतले ते. सो बँकेची शॉर्ट टर्म लायबिलिटी आली. मग काय केलं आपण? रॉ मटेरियल मागवलं, सप्लायरला क्रेडिटवरनं घेतलं. सो तो कुठे येईल? किती होते त्याचे? सो त्याचं पण शॉर्ट टर्म लायबिलिटी आली. पैसे देणं आहे. सो पेएबल. हा, सो ही सीसी घेतली ना आपण. 3,000 रुपयाचं आपण सीसी घेतलंय. रादर त्याचं वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेशन वेगळं असतं, पण आपण सीसी घेतो बँकेकडनं. ठीक आहे इथपर्यंत? कुणाला प्रश्न असेल तर हात वर करा, मी तिथल्या तिथे एक्सप्लेन करेल. समजलं नसेल तर पुढे मला जाऊन देऊ नका. सो नाव वी हॅव सोल्ड टू द कस्टमर अगेन ऑन क्रेडिट. क्रेडिटवरच देत आहे ना, बहुतेक सगळे क्रेडिटवरच देतात. सो कस्टमरला किती दिले आपण? 7,000. तर बॅलन्स झालं का? आता हे इन्व्हेंटरी कुठे येईल? आता झालं बॅलन्स. ज्यांनी बॅलन्स शीट आता पहिल्यांदा बघितली असेल त्यांना कळालंय. किती सोपं आहे ते कळालं का? मी तुम्हाला तुमचे पण बॅलन्स शीट आणायला सांगितलं होतं. फरक एवढाच येईल की लायबिलिटीज या बाजूला असतात आणि ॲसेट या बाजूला. त्याला कुठली बाजू म्हणतात? लेफ्ट हँड साईडला काय असतं? लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज. सो पूजेमध्ये बसताना, नवरा बायको पूजेमध्ये बसताना बायको कुठल्या बाजूला बसते? सो ॲसेट कोण आहे तुमच्या दोघांपैकी?
आपण उजव्या हाताने सगळे कार्य करत असतो आणि बायकोला आपल्या उजव्या हाताला हात लावायचा असतो म्हणून ती उजव्या बाजूला बसते. दिस इज द लॉजिक. पण म्हणून आपल्या इंडियन अकाउंट सिस्टीम्सनी तसंच केलेलं आहे, ॲसेट उजव्याच बाजूला ठेवलेले आहे. लक्षात ठेवा, ह्या जे अनेक्डोट्स आहेत ना, हे तुम्हाला बॅलन्स शीट कुठल्या बाजूला काय आहे हे लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि तसं बायकोला ट्रीट पण करायचं आहे ॲसेट म्हणून. जायचं पुढे. फंडामेंटल क्लिअर आहे. मग आता बनवा. चलो बडीज का. माझा पुढचा प्रश्न इथं खाली येतो, सगळ्यांना दिसतोय का बघा. तुमचे दोन्ही जे काही कॅल्क्युलेशन्स केले दोन्ही साईड बॅलन्स होत आहेत का? बॅलन्स होत आहेत का? ज्यांचे होत नाहीत त्यांनी हात वर करा बरं. झाले? सगळ्यांचे झाले? दोन्ही साइड्स बॅलन्स होत आहेत का? पुढे जायचं. बर, इथे हे करण्यात कुणाकुणाला काही अडचणी आल्या का? काही चॅलेंजेस आहेत का? काही अंडरस्टँडिंग मध्ये चॅलेंजेस आहेत का? हॅलो किरण इकडे लक्ष द्यायला लागा. आता तुम्हाला कुणालाही ह्या एक्सरसाइज करताना काही चॅलेंजेस आले का? काही क्लॅरिफिकेशन ची गरज आहे का? झाले? एक्सपर्ट झाले सगळे? कोणाचा हात वर नाहीये. हो, पण तुम्हाला आता हे कॅल्क्युलेशन्स करता आलं का? जे काही सीएनी बनवलं त्याच्यातनं हे फिगर्स लिहिता आल्या का? दॅट इज इम्पॉर्टंट. जाऊया पुढे. सो नेक्स्ट इन लाईन काय आहे आपल्याला? बॅलन्स शीट झालं. नेक्स्ट इन लाईन काय? P&L. यश तुझं सुरू झालं का? चला आपण P&L वर बघूया. P&L मधलं काय एक्सरसाइज करायचं तोही बघूया आपण. तो जो रेव्हेन्यू दिसतोय आपल्याला, जिथं प्रॉफिट दिसतोय आणि बँकेत नाही, अशी जी स्टेज येते ती आज आपल्याला बघायची. सो लेट मी जस्ट एक्सप्लेन यू इन अ वॉटरफॉल डायग्राम की आपण रेव्हेन्यू करतो. I'll take an example of 1 crore. ग्रॉस मार्जिन सोडून जर बघितलं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आपले 55 लाखाचे आहेत. सो उरलेला जो काय आहे तो ग्रॉस प्रॉफिट झाला. त्याच्यामधनं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातात ग्रॉस प्रॉफिटमधनं आणि मग जो मिळतो तो आपल्याला नेट प्रॉफिट. इथपर्यंत कळलंय? याच्यात कुणाला काही शंका आहे का? या कन्सेप्टमध्ये काही चॅलेंज आहे का? तुम्हाला दिसतंय कमी मध्ये येतोय? या कन्सेप्टमध्ये काही चॅलेंजेस आहेत का? हा बोल. तू माईक घे. माईक द्या त्याला. चालू करून देत जा रे. चालू आहे, बोल तू. डिरेक्ट एक्सपेन्स थोडं एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? सो डिरेक्ट एक्सपेन्स. चला फायनान्सवाले कोण कोण आहेत सांगा. त्यांनी सांगितलेलं जास्त सांग, मला आवडेल. माईक दे, बाकीच्यांना माईक दे. मॅडम तुम्ही पण आहे ना, फायनान्स बघता ना तुम्ही? बरं तो सांगेल. सर डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय सांग. सॅलरीज. सो सॅलरीज ज्या असतात तुमच्या ते डायरेक्ट एक्सपेन्समध्ये जातात. बरं. परचेसेस ॲक्च्युली डायरेक्ट एक्सपेन्सेस परचेसेस येतात आपले. येस. सो आपले रॉ मटेरियल परचेसेस जे आहेत ज्याच्यावर आपण व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जातात. अजून काय जातं डायरेक्ट एक्सपेन्स? माईक हातात घेऊन बोला. टॅक्स आहे, रेंट टॅक्स. डायरेक्ट एक्सपेन्समध्ये अजून काय जातं? टॅक्स रेंट येतो त्याच्यानंतर आपल्याला
प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, इनपुटपासून प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे त्याच्यात डायरेक्ट जातं, म्हणजे जर मला हे उदाहरण द्यायचं असेल, जर इलेक्ट्रिसिटी बिल जे येतं आहे ते इलेक्ट्रिसिटी जर पॉवर आपण त्यासाठी वापरत असू तर ते डायरेक्ट एक्सपेन्समध्ये जातात. अजून काय काय जाऊ शकतं? तुला उत्तर मिळालंय का रे? लाईट बिल तर सांगितलं मी, पॉवर बिल, रेंट्स पण किंवा वॉट एव्हर आपण एक्सपेन्स करतो. टुलिंगचा जो खर्च असेल, मेंटेनन्स असेल ते जाऊ शकतं. आपण जे बाहेर जॉब वर्क करतो म्हणजे आपल्याकडे ती कॅपॅबिलिटी नसल्यामुळे आपण ते बाहेरून करून घेतो, ते सगळं डायरेक्ट एक्सपेन्समध्ये जातं. अजून कुणाला काही शंका आहे का? कुणाला काही विचारायचं आहे अजून? जाऊ पुढे. हा, काय टोटल आहे? 15 असायला पाहिजे हे. 15 किंवा मग कदाचित हे कमी असायला पाहिजे, हे जास्त असायला पाहिजे. पण हे सगळं आपल्याला माहिती असताना सुद्धा अशी केस येते का? हा अनुभव येतो का की बुक्समध्ये तुम्ही आता आणले आहेत ना सगळ्यांनी P&L, हा, आणि बँक स्टेटमेंट पण आणलं असेल. जरा चेक करा बरं, जेवढा प्रॉफिट आहे तेवढं बँकेत आहेत का? जेवढा प्रॉफिट आहे तेवढं बँकेत आहे का? असायला पाहिजे ना खरं. प्रॉफिट झालाय, प्रॉफिटवर कुणाचा हक्क असतो सांगा? 100% ओनरचा हक्क असतो. पण मग तो काढू शकतो का? कारण बँकेत एवढेच आहेत, वर हे सगळं थकबाकी आहे, काही सॅलरी द्यायच्या बाकी आहेत, 7 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला देतो म्हणतो आपण. होतंय का असं? बरोबर. सप्लायरचे कॉल येत आहेत, तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे, 4 तास तुम्ही मोबाईल बंद ठेवू शकतात, सप्लायरचे कॉल येणार नाहीत. आणि त्याला वर सांगू शकता तुम्ही की मी सेशनमध्ये होतो. काहींचे तर झोपा उडलेले असतात, बरोबर आहे ना, की प्रॉफिट तर एवढं करतोय, पैसे तर नाही आहे बँकेत. मग हे जातंय कुठे सगळं? हे का घडतंय? सो आपला हा जो प्रॉफिटमधला जो पैसा असतो किंवा प्रॉफिटचा जो अमाऊंट आहे हे कुठं ना कुठेतरी अडकलेलं आहे. आणि ते अडकण्याचे किती एव्हेन्यूज आहेत? एक तर क्रेडिट सेल केलेलं आहे आपण. सो कस्टमरला आपण फायनान्स करतो, बरोबर, त्याच्याकडे त्याला उधारीन दिलेलं आहे, त्याचे पैसे येत नाही आहेत किंवा जे काही टर्म्स ठरलेत तेवढे पैसे, तितका वेळ तर पैसा तिथेच आहे. मग असे आपण बघितलं आहे इन्व्हेंटरी 2000, आपण 9000चं व्हॅल्यू ॲडिशन केलं, विकलं 7000. सो इन्व्हेंटरीकडे आपलं लक्ष आहे का नाही हे पण त्याच्यातनंच ठरतं की इतके कमी का बरं बँक बॅलन्स आहे, तर इन्व्हेंटरीमध्ये अडकलं आहे का आपण ते वर्किंग कॅपिटल घेऊन स्वस्तात काहीतरी मिळाली मशीन किंवा स्वस्तात काहीतरी मिळालं म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर केलं का? सगळ्यात मोठा अजून एक मूर्खपण आपण करत असतो, डिप्रिसिएशन मिळावं म्हणून हे कॅपिटल एक्सपेंडिचर नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये टाकतो, म्हणजे मोठी गाडी घेतो. का तर शेजारच्यानी घेतलेली असते. मला नाही वाटत CA वगैरे असं काही सांगत असेल. CA सांगत नाहीये, तुम्ही त्याच्याकडनं काहीतरी एक्स्ट्रा ऐकून घेता असं. गाडी शेजारच्यानी घेतलेली आहे, त्याला घेऊ द्या. आपण आपला हे बघून नॉन परफॉर्मिंग ॲसेट घ्यायचं की नाही घ्यायचं असं ठरवायचं. माझं या स्टेटमेंटनी हे समजू नका की गाडी घ्यायची नाही आहे. माझं ह्याच्यात असं म्हणणं आहे, पाहिजे हे लिहून घ्या, हे आपल्या स्लाईडमध्ये नाही आहे. युअर परफॉर्मिंग ॲसेट शुड परफॉर्म सो वेल दॅट इट विल टेक केअर ऑफ सच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स लाईक BMW अँड Mercedes. So make your performing asset so strong
दॅट इट विल केटर टू युअर नॉन परफॉर्मिंग ॲसेट. आणि मगच नॉन परफॉर्मिंग ॲसेट घ्यायचं की नाही घ्यायचं ठरवायचं. सो इथे तुमचे पैसे अडकलेले असतात. एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर केलेलं असतं. प्लस आपण हे तर द्यावंच लागतं, पण इथे लोन रिपे करण्यात पण पैसे अडकले असतात, म्हणून बँकेत पैसे नसतात. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जर आपण त्या वॉटरफॉलच्या ग्राफमध्ये जर बघितलं, सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर किंवा महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुमचं ग्रॉस मार्जिन किती आहे, म्हणजे तुमचं कमवण्याची ताकद किती आहे. तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस जाऊन जे काय उरतं ती कमवण्याची तुमच्या ह्या बिझनेस मॉडेलची ताकद किती आहे. आपण आता बिझनेस मॉडेल म्हणतो, आपण नाही आहोत. आय एम नॉट माय बिझनेस. सो दॅट बिझनेस एंटिटीची ताकद किती आहे ती ह्या गोष्टी. सो सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट नंबर इन युअर बिझनेस इज दॅट. तुम्ही ग्रॉस प्रॉफिटच जर कमी बनवत असाल तर यू हॅव टू रिथिंक ओव्हर युअर बिझनेस मॉडेल. फेल फास्ट माझं म्हणणं आहे. जर तुमचा बिझनेस मॉडेलमध्येच ताकद नाही आहे ग्रॉस मार्जिन कमवण्याची, तर लवकर बदला, लवकर विचार बदला. सो ग्रॉस मार्जिन इज अबाउट रेव्हेन्यू मायनस डायरेक्ट एक्सपेन्सेस डिवायडेड बाय रेव्हेन्यू. इट्स अ रेशो. त्याचा एक सर्वसाधारण अंदाज दिलाय मी. थोडं इंजिनिअरिंग साईडनी किंवा इंजिनिअरिंग युनिट और मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या साईडनी बोलतोय. पण जर तुमचं ग्रॉस मार्जिन 20% खाली असेल तर माझं म्हणणं आहे यू शुड रिथिंक युअर बिझनेस मॉडेल. त्याच्यात तुम्हाला नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. 20% खाली असणं डेंजरस आहे. इट इज प्रोबॅबल दॅट इट कॅन फेल. 20 ते 40% ग्रॉस मार्जिन आय वुड से इट इज कम्फर्टेबल, चांगलं आहे. पण 40पेक्षा जर असेल तर देन यू आर स्ट्रॉंग. असं जर तुमचं ग्रॉस मार्जिन असेल तर दिस इज द गाईडलाईन आय वुड से. 20 ते 40 ॲक्सेप्टेबल आहे, कारण त्याच्यामधनं परत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जाणार आहेत. ग्रॉस मार्जिनमधनं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण वर्षानुवर्ष जसा बिझनेस करतो तसे ते वाढत जातात. आणि मगाशी कोणतरी सॅलरी म्हणलं, सॅलरी इज ॲक्च्युली एन इनडायरेक्ट एक्सपेन्स. जी लोकं आपण आपल्या कामासाठी ठेवलेली आहे, या एंटिटीच्या कामासाठी ठेवलेली आहेत, त्यांची सॅलरी ग्रॉस मार्जिनमधनं जाते. ग्रॉस मार्जिन जर तुमचं तगडं नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर आपण सॅलरी किंवा कमी सॅलरीचा माणूस बघतो. आणि कमी सॅलरीचा माणूस रॅशनल लॉजिकली मी म्हणेन की कमी परफॉर्म करणार आहे. सो त्यामुळे आपल्याला गाढवच घ्यावे लागतात. घोडे घेण्याची ताकद इकडे येते. सो तुम्ही जेव्हा ह्या स्टेजमध्ये असाल तरच तुम्हाला घोडे घेता येतील. सगळे घोडे लागत नाहीत, काही घोडे काही गाढवं. पण सॅलरी जर आपल्याला चांगली करायची असेल तर ग्रॉस मार्जिन तगडं पाहिजे. पटतंय का? कुणाचं दुमत आहे का याच्यात? ह्याच्यापेक्षा काही वेगळे विचार आहेत का? आपण ते डिस्कस आउट करूया. नक्की सगळे ऑन. चला मग आपण ग्रॉस मार्जिन काढूया. चल, तुम्ही जे काही तुमचे इनपुट आणलेलं आहे, कुणाचं येतंय अजून? हॅलो, झालं? ग्रॉस मार्जिन काढून झालं का? बडीज इकडे लक्ष द्या. निलेश, ग्रॉस मार्जिन 20पेक्षा खाली कुणाचं आलंय का? बिलो 20. ग्रॉस मार्जिन बिलो 20 कुणाकुणाचं आहे? 1 2 3 4 5 6 7 8. ओके. काय फिलिंग येते ते सांगा मला. व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट इट? माईक घ्या. इकडे माईक द्या. निलेश, कॅन यू हेल्प मी? Hello. So, as a trader, my margin, gross margin is coming very less.
So I want to understand. Means I'm trying to improve my gross margin, but due to rotation, my gross किती margin. आता आता ग्रॉस मार्जिन येते किती? बाकीचं इकडे लक्ष द्या ना प्लीज. आपला एक्सरसाइज संपलेला आहे आता, आपण फक्त फीडबॅक घेतोय. 6% आलाय माझा gross 6%. margin. सो बेंचमार्क किती असायला पाहिजे? चला ट्रेडिंगसाठी मला फार काही माहित नाहीये, पण ट्रेडिंगसाठी बेंचमार्क काय असायला पाहिजे? 10%. मी मॅन्युफॅक्चरिंगचे बेंचमार्क्स मगाशी सांगितले तुम्हाला, पण ट्रेडिंगमध्ये व्हॅल्यू ॲडिशन कमी असतं, म्हणून कदाचित ग्रॉस मार्जिन कमी असू शकेल. पण किती असायला पाहिजे बेंचमार्क? 10% मला असं वाटतं. 10%, 20, 25. In 1 month. बघा आपल्याला इथेच याच रूममध्ये बेंचमार्क बघ किती मिळत आहेत. कॅन वी पार्क दिस रोटेशन थिंग? आपण येऊया त्याच्यावर नंतर. ओके, पुढे अजून कुणाचा हात वर होता? लेस दॅन 20%. आय वॉन्ट युअर फिलिंग्स. इकडे कुणाचा हात वरती होता? लेस दॅन 20%. बोल. सर सर्व्हिस बिझनेस आहे, मग आय थिंक काइंड ऑफ या इंडस्ट्रीला मार्जिन्स कमीच आहे कम्पेअर टू ट्रेडिंग बिझनेस. मी तुझं फिलिंग विचारतोय. सो यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट असं? कम्पेअर टू ट्रेडिंग कारण इंडस्ट्री सर्व्हिसेसला मार्जिन्स कमी आहे, इतरांना कमी मिळतात, म्हणून मला कमी मिळत आहेत, मग मी सॅटिस्फाईड आहे, असं तुझं म्हणणं आहे? काइंड ऑफ करंटली तरी असंच आहे. म्हणजे पण जास्त लिगली मिळाले तर तुला नकोय? नाही असले तर खूप चांगलं आहे. नाही, काहीतरी एक ठरव ना. येस, नाही स्ट्रॉंग मार्जिन्स डेफिनेटली हेल्प करतील. सो त्याच्यापेक्षा तू जास्त वाढूच शकत नाही असं तुझं लिगली म्हणणं. नाही वाढू शकत याच्यापेक्षा जास्त, काय वाढूच नाही शकत याच्यापेक्षा जास्त. तुझं बेंचमार्क कोण आहे? म्हणजे ॲस्पिरेशनल बेंचमार्क कोण आहे कंपनी? एनजे वेल्थ म्हणजे मोठा EOM जे हँडल करतात. आमच्याकडे काइंड ऑफ मार्जिन्सपेक्षा जे ॲसेट्स तुम्ही क्वांटिटीमध्ये जेवढं जास्त मॅनेज करता त्याच्यावर अर्निंग्ज आहे. मग मार्जिन आमच्या फिक्स्ड आहे त्या बाबतीत. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का मी प्रश्न काय विचारतोय आणि तू उत्तर काय देतोय? बऱ्याचदा आपण असंच करतो. तुझं बेंचमार्क कोण आहे? ॲस्पिरेशनल बेंचमार्क कंपनी. हां हां ओके 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 हां, असं राहुल कुलकर्णी म्हणून एक ॲडवायझर आहे, ते बेंचमार्क आहे. त्यांचं किती आहे मार्जिन? त्यांचं सेम मार्जिन सेम आहे सर. याच्यात बेंचमार्क काय आहे? नाही, हा झाला असेट अंडर मॅनेजमेंटचा सगळा गेम. मार्जिन्स लिगली आमच्या सेमच आहे, याच्यात काही चेंजेस नाही होत. ओके, तू माईक घे. So my question is maybe relative to all. तुम्ही जेव्हा स्लाइड दाखवली की when you are below 20 then it is a red alert area. Sorry, below 20, right? अगोदरची स्लाइड रेड, below 20 red, then 20 to 30 20 to 40 is acceptable, above 40 is wow. ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे, is this statistics same for trader, manufacturer? कारण आय थिंक यू मिस दॅट लाईन. मी जेव्हा हे दाखवलं ना, It was for manufacturer, yes. दिस इज फॉर अ जनरल इंजिनिअरिंग Manufacturing. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. हा, सो कारण म्हणजे हे फार्मा मधलं पण नाहीये, कारण इकडे थोडं ना मी बघितलं फार्मा मॅन्युफॅक्चरिंग पण नाही, कारण पीपल थोडे जेव्हा ते 20% खाली आले ते एक अरे बापरे हे क्या हो रहा है. नॉन मॅन्युफॅक्चरिंग आहेत का? हा, नॉन मॅन्युफॅक्चरिंग त्यांना दॅट्स अ इन्स्पिरेशन. दे शुड कम इन मॅन्युफॅक्चरिंग. यही बोलना था मैं. एनिवे, जोक्स अपार्ट, तुम्ही तुमचा बिझनेस चांगला करा हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे थोडे इन्स्पायरिंग फिगर्स आहेत. पण फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड दॅट टू अ इंजिनिअरिंग स्टाईल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, आय वुड से एवढे ग्रॉस मार्जिन असतील ना तरच आपल्याला आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस केटर करता येतात आणि मग प्रॉफिट बनवता येतो. ठीक आहे, पुढे जायचं. एनी क्वेश्चन्स ऑन दिस? काही क्लॅरिटीमध्ये काही हे पाहिजे का तुम्हाला? बरं, 40 अँड अबाव कोण कोण आहेत? और नियर 40? चलो,
सो हे यांच्याकडनं इन्स्पिरेशन्स घ्या सगळ्यांनी. काय 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 त्याच्यावर इन्कम टॅक्स भरलाय ना. सो दॅट इज द मोस्ट ऑथेंटिकेट फिगर्स यू हॅव. ते तसंच झालंय. 12 लाखाचा प्रॉफिट आणि 67,000 बँकेत. तुम्हाला आज शोधता येईल ते आहे. ते जे काही CAनी बनवलं ते खरं आहे. CA खोटे बॅलन्स शीट नाही बनवणार. थोडेफार तुम्ही जर सांगितलं तरच तो मॅन्युप्युलेट करतो, अदरवाईज काही नाही करत. तुम्ही सांगितलं असेल टॅक्स वाचवाय म्हणून केलं असेल. सो व्हॉट डज युअर ग्रॉस मार्जिन इज टेलिंग यू. तुमचे आता बिझनेस स्टेजेसमध्ये जे आहेत ते जरा बघा की आपण इथे कुठे टिकमार्क येतंय का. आपण 3 बिझनेस स्टेजवाले इथे बसलेले आहोत. आपण जर का त्या दिवशी बघितलं लॉन्च अँड मोमेंटम म्हणजेच एक्झिस्टन्स आणि सर्वायवल आणि द सक्सेस स्टेज. सक्सेस स्टेजवाले जे आहेत त्यांनी त्या प्रश्नांकडे लक्ष द्या आणि जे त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये त्यांनी या प्रश्नांकडे लक्ष द्या. काही टिकमार्क होत आहेत का त्याच्यातले. टिकमार्क होत आहेत का काही त्यातले. ह्याच्यातलं न कळण्यासारखं काही असेल तर मला विचारा. हाँ, कॉस्ट ड्राइवर में तुम्हारे डायरेक्ट एक्सपेंस में कौन से हेड से वो देखो ना. उसमें हाईएस्ट हेड कौन सा है. दैट इज ड्राइविंग दैट एक्सपेंस. Like if you are highly, I would say if your processes use lot of power. For example, if I give you an example, you're in manufacturing. What do you do? देवजीत. सो देवजीतकडचे तुझं कॉस्ट फॅक्टर येणार आहे की तुझे लोक किती सेल्स करतात ते. तुझे लोक जे किंवा तुझं बेसिक कॉस्ट फॅक्टर तुझं मशीन तू विकत घेतो ना, दॅट इज युअर मेजर ड्रायव्हर. सो हाऊ चीपर मशीन्स कैन यू नॉट मशीन्स आर नॉट चीपर बट इन मनी वाइज आई वुड से कितना कम में तुम निगोशिएट कर रहे हैं, दैट इज योर कॉस्ट ड्राइवर. सर आमच्या ग्रुपमध्ये हात वर करा. आमच्या ग्रुपमध्ये प्रोप्रायटर्स जास्त आहे. ते म्हणतात की बिझनेस एक्सपेन्सेस आणि पर्सनल एक्सपेन्सेस हाऊ दे विल डिफरन्शिएट. प्रोप्रायटरसाठी मी मगाशी त्यांना एक इनपुट दिलं होतं की आपल्या कंपनीचं जे फॉर्मेशन आहे म्हणजे प्रोप्रायटरी कंपनी ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स किंवा ITच्या हिशोबाने द पर्सन, द प्रोप्रायटर अँड कंपनी इज वन अँड द सेम, राईट. बट फॉर आर बेनिफिट इफ वी कॅन सेपरेट 2 एंटिटीज. तुम्ही IT भरा तुमच्या त्या दोघांच्या इन्कमप्रमाणे, पण जर तुम्ही तुमचं छोट्याशा एक्सेल शीटवर तुम्ही स्वतःची कंपनी एंटिटी जर वेगळी केली आणि त्यातनं रेग्युलर बेसिसवर जसं आपण सॅलरी घेतो, इट इज नॉट कॉल्ड सॅलरी बट जशी सॅलरी घेतो तर रेग्युलर तेवढेच तुमचं ठरवा बजेट, पर्सनल बजेट काय आहे तेवढे त्या कंपनीतनं घ्या आणि त्या एंटिटीला वेगळं स्वरूप देऊन जर तुम्ही त्याला काय नर्चर करू शकलात तर दॅट विल बी बेनिफिशियल. आणि काही डिसिप्लिन्स तुम्हाला स्वतःला पाळल्या तर ते होऊ शकतं. प्रायव्हेट, जसं मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आम्हाला गव्हर्नमेंटनीच ते डिसिप्लिन्स थोपले आहेत. तुम्ही स्वतःच्या थोपू शकता. केतन, डू यू हॅव समथिंग टू से ऑन दिस? केतन राठी इज स्वतः SSK असोसिएट्स म्हणून, SSK हां, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याच्याकडनं पण आपल्याला इनपुट मिळेल लिगॅलिटीमध्ये. सो बेसिकली आपण जेव्हा प्रोप्रायटरशिप बद्दल बोलतोय ना, आपण एक मिनिट कोणतरी बोलतंय, त्याच्याकडे माईक द्या ना, माईकवर बोल ना. नाही बोलायचं असेल तर माईकवर बोला, एकमेकात नका बोलू. आपण जेव्हा प्रोप्रायटरशिप बद्दल बोलतोय, आपण एक कॅपिटल अकाउंट आणि एक करंट अकाउंट
असे जर 2 बायफर्केशन केले आणि करंट अकाउंटमध्ये आपण आपले पर्सनल एक्सपेन्सेस टाकतोय, जसं जितू सरांनी सांगितलं की तुम्ही एक सॅलरी ड्रॉ करा, मंथली तुम्ही एक फंड ट्रान्सफर करा, तर तो करंट अकाउंटमध्ये अकाउंटिंगसाठी राहणार फक्त, आणि तुमचे पर्सनल फक्त त्या करंट अकाउंटला टाकत जा. तर तुम्हाला मंथली कळत राहणार की तुम्ही बिझनेसमधनं किती ड्रॉ करताय, जे पर्सनल एक्सपेंडिचरसाठी होत आहे. हे इझियर याच्यात होऊ शकतं. एक अल्टरनेटिव्ह जे जितू सरांनी सांगितलेलं आहे ते पण आहे. सो देर आर मेनी वेज टू डू दॅट. अदर आय वुड से की ते एक डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. आपण त्याला दुसरी एंटिटी समजायची आणि त्या डिसिप्लिननी वागायचं. वाटेल त्यावेळेस वाटेल ते जे आपण त्याच्यातनं विड्रॉ करत असतो ते नाही करायचे. तर 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 ते पॉसिबल आहे. आणि हे युजली विदिन द फॅमिली असल्यावर आपण तेवढे डिसिप्लिन राहत नाही, आणि हा पुढे मागे लॉंग टर्म आपला तोटा बनतो. म्हणून तसं करा असं म्हणतोय. पुढे जाऊया आपण. आपण तिसऱ्या इन्स्ट्रुमेंटला जाऊया, विच इज अबाउट कॅश फ्लो. पण कॅश फ्लो नक्की घडतो कसा? पुन्हा मी एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंगचं देतोय. ट्रेडर्समध्ये काही ब्लॉक्स त्याच्यातले नसतील, एवढंच फरक पडेल. सर्व्हिसेसमध्ये अजूनही काही नसतील त्याच्यामधले ब्लॉक्स, पण सगळे ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतात. म्हणून हा एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंगचा आहे. सो कॉर्पोरेट लिक्विडिटी और कॅश सायकल ज्याला म्हणतो ती कशी असते? सो इफ दिस इज द कंपनी और ही फ्रेमवर्क जर बघितलं तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय केलं की आपण अकाउंट पेएबल्स म्हणजे सप्लायरकडनं माल घेतला. बरोबर? सप्लायरकडनं माल घेतला, त्याला अजून पैसे द्यायचे आहेत, कारण आपण ते मालाचे काहीतरी विकून पैसे बनवणार आहोत. माल घेतला, त्याचं वर्क इन प्रोग्रेस झालं, ते पुढच्या स्टेजला गेलं, त्याचं फिनिश गुड्स झालं, आणि असा मग आपण तो कस्टमरला विकला. सो दिस इज द व्हॅल्यू ॲडिशन वी आर डुईंग. इन केस ऑफ ट्रेडर्स यू आर स्टोरिंग. एम आय राईट? तुम्ही काहीतरी घेताय तुमच्या प्रिन्सिपल्सकडनं आणि मग इथे तुम्ही स्टोअर करताय. तुम्ही त्याच्यात काही चेंजेस करत नाही आहे. कोणी कोणी पॅकेजिंगमध्ये पण ट्रेडिंग करतं की तुम्ही बल्कमध्ये घेताय, छोटे पॅकेजिंग करतात आणि मग देत आहेत. स्टील इट इज नॉट अ व्हॅल्यू ॲडिशन पर से, इट इज जस्ट पॅकिंग. अकाउंट रिसिवेबल येतं, ज्याचं रूपांतर कॅशमध्ये होतं. सो दिस इज अकाउंट रिसिवेबल. आपल्याकडे आलं म्हणजे कॅश म्हणायचं याला. त्याच्यातनं आपण बाकी लेबर एक्सपेन्सेस देतो जे इथे जातात, आणि काही शॉर्ट टर्म फॅसिलिटीमध्ये पण जातात. ऑफकोर्स ह्याच्यामधनं या कॅशमधनं यू पे द सप्लायर्स. ट्रेडर्सच्या केसमध्ये असं पण असू शकतं की तुम्ही प्रिन्सिपल्सला ॲडव्हान्समध्ये देताय. असं होतंय का? देताना तुम्ही ॲडव्हान्समध्ये देताय. सो यू ब्रिंग इन सम बँक किंवा कुठल्या तरी तुमचा CC किंवा हे घेऊन त्याला तुम्ही आधी देताय, पण नंतर ते तशीच सायकल होते. बरोबर? सो व्हॉट हॅपन्स की शॉर्ट टर्म लायबिलिटीमधनं अजून एक त्यातनं बाहेर येतं, या सगळ्या चर्निंगमधनं बाहेर येतं प्रॉफिट अँड डिप्रिशिएशन. डिॲप्रिशिएशन हे एक स्वतःचाच एक मोठा विषय आहे. आपल्याला जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन करू, वेळ जर मिळाला आज तर. पण तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यातनं येणारे प्रॉफिट म्हणजे हा कॅश बाहेर आला, ह्याच्यातनं प्रॉफिट आल्यानंतर. त्याच्यातनंच आपण न्यू इक्विटी कॅशमध्ये टाकतोय. इक्विटी येतं, काही लॉंग टर्म लोन्स घेतले तर कॅशमध्ये ॲड होत आहेत. ते लोन्स जेव्हा घेतो तेव्हा आपल्याकडे कॅश येते. किंवा जर एखादा काही फिक्स ॲसेट, आपण जुनं मशीन म्हणा किंवा एखादं नॉन युजेबल मशीन असेल, नवीन का असेल ना, नॉन युजेबल असेल, पण ते विकलं तर ते कॅशमध्ये ॲड होतं. सेम केस याच्यामध्ये आपले इंटरेस्ट, मगाशी कोणतरी इंटरेस्टचं विचारत होते, बरोबर? ते इकडे जातं इंटरेस्ट. आणि डिव्हिडंड जर आपण ॲज अ ओनर आपण डिव्हिडंड घेतलं, प्रोप्रायटर हा जे काही घेतो ते ॲक्च्युली डिव्हिडंडच असतात. त्या भाषा वेगळी असेल पण ती तसं तेच असतं. नंतर लोन रिपेमेंट करणं ते ह्याच्यातनं जातं, कॅशमधनं जातं. आणि काही कॅपिटल एक्सपेंडिचर पण आपण त्यातनं करू शकतो, सो त्या कॅशमधनं. सो हा असा कॅशचा फ्लो आहे. ह्याच्यात कुणाला काही शंका आहे का? एनी क्वेश्चन्स ऑन दिस?
मी एकदम डबल ब्लॉक दाखवलेत ते. म्हणजे याला जे लागणारे जे जे खर्च आहेत ते इकडनं इकडे घेतो आपण. तू माईक घे, माईक, कारण तुझा प्रश्न व्हिडिओमध्ये येणार नाही. जर पार्टनर्स असतील तर त्यांचे जे विड्रॉल्स असतील, कारण ते पगार उचलतील प्रॉफिट्स म्हणून. हा, ते प्रॉफिटमधनं उचलतील एक गोष्ट आहे, किंवा तुम्ही इथं पण दाखवू शकत असाल तर इथे. कारण प्रोप्रायटरला प्रॉफिट्स बरोबर की तो तिथून विड्रॉ करेल, पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेडला कुठून तो करेल असं. प्रोप्रायटर असाही म्हणजे ते सगळे मिक्सच असतं, त्यामुळे तो इथून उचलतो तिथून उचलतो तसं काही नाही आहे. पण इथंच आहे, हे सगळे एक्सपेन्सेस इकडेच येत आहेत थोडे, असा ब्लॉक येतो. ओके. सगळं लेबर, सॅलरी, वेजेस सगळं तिकडे आलं. एक लक्षात घे, जे व्हॅल्यू ॲडिशन करायला ज्या काही गोष्टी लागतात त्यांना, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही इकडे धरलेले या कॅशफ्लोच्या आत्ता या मॉडेलमध्ये. एक क्वेश्चन त्यांचा असा आला आहे की जे पैसे बुडतात, कस्टमर पैसेच देत नाही, ते कशात जातील, बरोबर ना? हा कस्टमर पैसे देत नाही ते इथे अकाउंट रिसिव्हेबल्स. म्हणजे जेव्हा इथून आपण माल तर सप्लाय केला आणि ह्यांनी ब्लॉक अडकवला की हे कट होतं. ही पाईपलाईन आहे ना, की हे कट झालं तर तुमचा कॅश फ्लो प्रॉब्लेममध्ये आहे. हे कळतंय आत्ता, आपल्याला फक्त कळलं पाहिजे कुठे आहेत. आपण आज फक्त पैसे शोधतोय, कुठे पैसे अडकलेत. सो कॅश फ्लो इथे अडकेल. हा अडकल्यामुळे आपण हे नाही देणार, हे नाही दिल्यामुळे तो रॉ मटेरियल नाही देणार. रॉ मटेरियल देणार पुढच्या कस्टमरला आपण माल नाही देऊ शकणार आहे. सो पुढच्या वेळेस वाट बघण्यापेक्षा आत्ताच बंद करा ना त्याला. असाही तो बंद करतोच आहे. नाही, ऑप्शन तुमच्याकडे, चॉईस इज युअर्स. हे सायकल कळाली आहे काही? दिस इज हाऊ द कॅश रोटेट्स. आणि ब्लॉक डायग्राममध्ये तुमच्या कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये किंवा CA जर तुम्हाला काही एक्सप्लेन करत असेल तर ते खूप कॉम्प्लेक्स आणि डिटेल्डमध्ये असतं. हे डिटेल असल्यामुळेच कॉम्प्लेक्स बनतं ते. क्लिअर? पण हे सर्वसाधारण असं समजून घ्या की हे असं घडतंय. याच्या व्यतिरिक्त आपण मगाशी कोणतरी तुम्ही काय म्हणलं, रोटेशन काय आलं? ग्रॉस मार्जिन 6 20 दाखवलं होतं इथं एंडला, तो डिप्रेस झाला. तर मी म्हटलं अरे तुझ्याकडे रोटेशन इतके आहेत बिकॉज युअर ट्रेडिंग. पण त्यांनी वर्षभराचं काढलेलं आहे ना. हा, वर्षभराचं काढलं का महिन्याभराचं काढलं? नाही, मी ग्रॉस मार्जिन काढायला सांगितलं होतं, ॲन्युअल फिगर्सवरनं काढायला सांगितलं. हां, तर ॲन्युअल फिगरचं किती येते बघ. पण स्टील रोटेशन जर बघायचं असेल तर तुम्हाला हा एक डायग्राम अजून उपयोगी पडू शकतो, विच इज वी कॉल्ड एज ऑपरेटिंग कॅश सायकल. आणि दिस इज अबाउट द वेलॉसिटी ऑफ द बिझनेस यू आर डुईंग. आणि इथे लीन कंपनीज म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लीन, ट्रेडिंगमध्ये जसं मगाशी आपण एक्झाम्पल ॲमेझॉनचं बोललो, बरोबर. सो दे हॅव अ व्हेरी हाय ऑपरेटिंग कॅश सायकल. आता एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगचं ऑपरेटिंग कॅश सायकल सुरू कुठून होतं? म्हणजे आपण जर बघितलं की दिस इज द कॅश सायकल, तर इन्व्हेंटरी रिसिव्ड पासून तुम्हाला तिकडे खाली दिसतंय, रिडेबल आहे ना. इन्व्हेंटरी रिसिव्ड, इन्व्हेंटरी म्हणजे जे काही आपण रॉ मटेरियल घेतोय ते रिसिव्ह झालेलं आहे. टू पेमेंट रिसिव्ड, दिस इज द बिझनेस. आपण माल काहीतरी घेतोय, माल विकल्यानंतर त्याचे पैसे येणं, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर. तुम्हाला जर तुमचा जर तो पेन असेल तर तुम्ही हे डायग्राम तुमचं काढून बघा. सो आपण माल घेतो आणि पेमेंट रिसिव्ह होईपर्यंत, हे सगळ्या बिझनेसला ट्रू आहे बरोबर. पण पेमेंट रिसिव्ह व्हायच्या अगोदर आपण काय करतोय? आपण इनवॉइस बनवतोय. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो इथून इथे, राईट. सो आहे ना, बऱ्याच जणांचा आहे ना, कस्टमर पेमेंट देत नाही, हा आहे का प्रॉब्लेम? हां, त्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे कुठे. सो गुड्स सोल्ड जर म्हणलं तर आता हे गुड्स सोल्ड, इन्व्हेंटरीपासून गुड्स सोल्ड जर बघितलं आपण, तिथे काय आहे? डेज ऑफ होल्डिंग इन्व्हेंटरी.
इथे आपल्याला माल आलेला आहे, पण आपण इनवॉइस इकडे केलेलं आहे आणि पेमेंट इथं आलेलं आहे. सो इथे पेमेंट आता डेज ऑफ अकाउंट रिसिवेबल. दिस इज पेमेंट टू द सप्लायर. म्हणजे तुम्ही इनवॉइस करायच्या अगोदर जर त्याला पेमेंट करत असाल तर दिस इज अकाउंट पेएबल. तो देवासारखा जर तो इथे थांबत असेल तुम्ही इनवॉइस करेपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण असा देवासारखा कोणी सापडत नाही सप्लायर. जर तसा कोणी असेल तुमच्याकडे तर तो महाग देतोय तुम्हाला, हे लक्षात घ्या. तुम्ही जर जितकं त्या सप्लायरचं क्रेडिट वाढवाल तितकं तुम्हाला मटेरियल महाग मिळतं. इथपर्यंत कळलंय? सो व्हॉट इज दिस नाव? हे ग्राफिकली तुम्हाला तुमचे काढता आलं पाहिजे. ह्या जर फिगर्स तुमच्याकडे, हा सर डेटा जर तुमच्याकडे आला तर तुम्हाला हे कळेल की तुमचं कॅश चाईल्ड किती आहे. अँड व्हॉट शुड यू डू? व्हॉट शुड यू डू हिअर? काय केलं पाहिजे आता यासाठी? चला एक एक हे प्रश्न आहे तुम्हाला. निलेश, ब्रेक किती वाजता आहे? रेडी आहे? सो आय एम स्टँडिंग बिटवीन द ब्रेक. यू अँड द ब्रेक. माईक घे, माईक घे. ह्याच्यात काय काय करू शकता? चला. एक तर पेमेंट फॉर इन्व्हेंटरी आणि पेमेंट रिसिव्ड ही लाईन मॅच झाली तर बेस्ट आहे. पेमेंट फॉर इन्व्हेंटरी आणि सो पेमेंट पेमेंट रिसिव्ड. जर पेमेंट रिसिव्ड जेव्हा होत आहे त्यावेळेसच आपण जर सप्लायरला दिलं तर दॅट इज द बेस्ट थिंग टू हॅपन. गुड आपण म्हणू. जर त्याच्या पुढे जर पेमेंट फॉर इन्व्हेंटरी केलं तर बेस्ट आपण म्हणू. म्हणजे नेगेटिव्ह कॅश फ्लो मध्ये चालतात कंपनीज. मी बघितलेल्या आहेत काही कंपनी अशा आहेत ज्यांना पैसे म्हणजे ते जे निगेटिव्ह कॅश फ्लो मध्ये म्हणजे चालतात. ते ऍडव्हान्सवर विकतात आणि क्रेडिटवर घेतात. Yes. सो दॅट इज द बेस्ट कॅश सायकल. येस. ओके, चला. असं राम राज्य आपल्या कंपनीत, आपल्या बिझनेसमध्ये कधी आणू शकाल? नाही, ही इज राईट, ही इज राईट. तसं आहेत कंपनी. याच्या ज्या कॅश रिच कंपनीज ज्या आहेत युजली ते अशाच करत असतात. येस, तुम्ही काहीतरी सांगणार होते. हा जो टाइम माईक थोडं जवळ घ्या. हा जो टाइम पिरियड आहे गुड्स सोल्ड आणि पेमेंट रिसिप्ट, हा कसा कमीत कमी करता येईल? नाही, हा जो आहे ना, हा लक्षात घ्या. हा पार्ट टाइम म्हणताय ना तुम्ही. हो. मला एक तुम्ही सगळ्यांनी इनपुट द्या बरं, की हा टाइम आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? डायरेक्टली, इनडायरेक्टली आहे. डायरेक्टली नाही आहे एवढा. पण हा जो टाइम आहे हा आहे का? हो. सो आधी कशावर काम करता येईल? दोन जर चॉईसेस आहेत तर. सो ज्याचा आपल्यावर कंट्रोल आहे तो आधी केला पाहिजे. म्हणजे आपण इन्व्हेंटरी म्हणजे या टाईमपासून हा जर आपल्याला कमी करता आला, सो आपण जेव्हा लीन कंपनी म्हणतो तो म्हणतो ना इन्व्हेंटरी कमी, ह्याचा अर्थ इन्व्हेंटरीवरचं इंटरेस्ट फक्त कमी नाही होत, हे सगळं आपण कॅश सायकल कमी करतोय. हे झाल्यानंतर याच्यावर पण काम करायचं आहे. सो वी शुड बी अ बिगर ब्रँड वेअर वी शुड डिक्टेट द टर्म्स, जे आपण आज नाही आहोत. म्हणून जर आपण त्या लायकीचे बनलो की आपण आपल्या कस्टमरवर टर्म्स डिक्टेट करू शकतो. तो जसा म्हटला की कस्टमरला सांगणार ॲडव्हान्स येऊन घेऊन जा. सो दॅट दिस इज ऑल्सो अंडर कंट्रोल. किंवा हे सुद्धा आपण कमी करू शकतो. अजून काय काय होऊ शकतं सांगा? OCC जितका जास्त तितका चांगला का कमी तितकं चांगला? OCC. सो कमी म्हणजे काय डिनोट करतोय तो? रोटेशन फास्ट आहे. इन्व्हेंटरी घेतली पेमेंट मिळालं, इन्व्हेंटरी घेतली पेमेंट मिळालं. जितकं तुम्ही जास्त करताय तितकं, जितके रोटेशन्स तुम्ही पर इयर जास्त मारताय तितकं ते चांगलं. पटतंय? आणि त्याचा फॉर्म्युला हा आहे. मोस्ट ऑफ द पीपल हिअर आर इंजिनियर्स. त्यांना हे कळलेलं आहे. आता फक्त वळवायचं आहे. ब्रेकला जायच्या अगोदर काही क्वेश्चन्स आहेत का याच्यावर? एनी क्वेश्चन्स ऑन दिस? माईक घे.
हॅलो हां सर, ते गुड सोल्ड्स आणि पेमेंट रिसिव्हमध्ये आम्ही एक नवीन जी टेक्निक काढली होती, तर ती अशी केली होती की आम्ही जे कॅश सेल करतो ते आम्ही बिल टू बिल करतो बा, की तुम्ही मागचं बिल क्लिअर करा आणि एक बिल क्रेडिट ठेवा. तर बिलात पण आम्ही तेच करतो, पण प्रॉब्लेम असा होतो की एकाचं बिल जर 30,000 होतं आहे, तर ते म्हणतं की सर मी आता 15 पाठवतो, बाकीचे देतो, पण ते बाकीचे येत नाही, पण ते दुसरं पण 30,000चं निघून जातं. मग तो जो गॅप आहे तो वाढत नाही. पण इकडे जे इन्व्हेंटरीचं तुम्ही म्हटले त्या हिशोबाने आम्ही क्रेडिटवर करतो. आम्हाला माहिती की ते महाग पडतंय, बट ॲटलिस्ट आमचे मशीन चालू होतं आणि गुड्स जात आहे. तर इश्यू असा होतोय की ऑर्डर वाढत आहे, कारण की आम्ही टायमात डिलिव्हरी देतोय, कसे ना कसे कुठून ना कुठून ॲडजस्ट करून. पण मग तो जो गॅप गुड सोल्डचा आणि पेमेंट रिसिव्हचा तो वाढत जातोय. हा जरी कमी झाला तरी तो वाढतोय. मग त्याला काय करता येईल? सो त्याला बेसिकली तुम्हाला काही डिसिजन्स घ्यावे लागणार आहे. आजचा जो टॉपिक आहे आपल्याला की तुझ्याकडे ह्याच्या फिगर्स आहेत का, म्हणजे हे मेट्रिक्स आहे का. ह्या मेट्रिक्सवर ॲज अ ओनर यू हॅव टू चूज समथिंग. चॉईस इज ऑलवेज कॉन्स्टंट. तुमच्याकडे चॉईस आहे. तुझ्याकडे आज तू चॉईस चूज करतोय की जर तो 30,000 घ्यायचे आणि 15,000 तू घेतोयस, इट इज युअर डिसिजन. सो इट ऑल डिपेंड्स ऑन युअर डिसिजन, युअर स्ट्रॅटेजी. बिझनेस स्ट्रॅटेजी आपण बोललो लिव्हरमध्ये, त्या स्ट्रॅटेजीमध्ये काय ठरलेलं आहे, घ्यायचं का नाही घ्यायचं. सो त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे तुला डिसिजन घ्यावे लागणार आहे. पण ते घेण्यासाठी, डिसिजन घेण्यासाठी तुझ्याकडे फिगर्स आहेत का नाही आहेत. तुझं आत्ता हे कॅश टाईडअप आहे का, तू सरप्लस कॅशमध्ये असशील सपोज, सरप्लस कॅशमध्ये, आणि जर तुला असा गिराईक मिळतो की मी तुला भरपूर ऑर्डर देतो पण मी तुला अर्धे अर्धे पैसे देईन, तर हो म्हणशील. तू जर इथं कॅश डिप्राईव्ड आहेस तर तुला अशा कस्टमरला नाही म्हणायचं. सो इट इज व्हेरी सिच्युएशनल अँड ओनर बेस्ड डिसिजन. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज टुडेज सेशन इज इम्पॉर्टंट इज अबाउट डू यू हॅव द फॅक्ट्स अँड फिगर्स टू डिसाईड. ठीक आहे. हा डायग्राम कॅश फ्लोचा किंवा OCCचा बघितल्यावर कोणाकोणाला असं रिलीफ वाटतंय का काही, की काहीतरी जाऊन करू शकतोय का आपण. माईक घे माईक. सो व्हॉट इज युअर फिलिंग अबाउट दिस. सो माझं फिलिंग हे आहे की इन्व्हेंटरी रिसिव्ड आणि गुड्स सोल्डचा टाइम जो आहे तो कमी करणं आपल्या हातात आहे याच्यातला पूर्ण ग्राफमध्ये. तर तो कमी केला तर फरक पडेल. बाकीचं तर तुला रेग्युलर. असं वाटतंय का की मी तुझा अख्खा बिझनेस मी आता एका 4 लाईनमध्ये मांडलाय, येस ऑफकोर्स. आणि त्यात आता काही जर आपण मेट्रिक्स त्यातले जर शोधले मेजरमेंट तर पूर्ण कंट्रोल येऊ शकतो. येऊ शकतो, फक्त फिगर्स माहिती पाहिजे. आणि काढण्यासारखे आहेत ना काही, याच्यात हो. काही अवघड आहे नाही, नाही. काढायला? काहीच नाही ना, म्हणजे नाही. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तर काही नाहीये. नाही